सर्वांना श्री स्वामी समर्थ. बीटमध्ये आलेलो आहोत आणि आता चाललेलं आहे आपलं बीटाचे बुडके रवायचे. आणि माझं हे भाजीपाला लावलेलं मी तुम्हाला आज दाखवते. तर हे मी बीटाचा ज्यूस करून जे वरचं आपलं राहतंय बुडका, तर ते आणलंय कट करून आणि ते लावलेलं आहे. तर बघा, हे परवाच्या दिवशी लावलं होतं, इथं आहे, तर ते हिरवं झालंय. भेंडी लावलेली आली आहे बघा. बघा ही भेंडी आपली. आता ह्याला कुठं कुठं आता हे छोटे छोटे भेंडे यायला लागलेले आहेत. आणि हा राजगिरा आहे. गवारीची शेंग जी माझ्याकडून खूप जास्त दाट झाली आहे. आणि ही साधी मिरचीची रोपं आणली होती, ती रोपं लावलेत. बेगड्या मिरचीची चिमट आहे ही. आता ही रोपं थोडी मोठी झाली की लगेच ही नंतर ना बघा किती सुंदर आलेत. जेवढी चिमट टाकली सोडली आहे जमिनीत तेवढी सगळी उगून आलेली आहे. थोडी मोठी झाली की पसरवून लावायची आहे. आणि ही पुडीतल्या मिरचीची चिमट आहे, म्हणजे विकत मिरचीची पुडी आणली होती बियाची, त्याची चिमट आहे. हा शेपू छान आलाय. आणि ही वांगी पण पुडी बियाची पुडी आणली होती, त्याच्यातली ही वांगी आहेत. भुईमुग मागच्या वर्षीचं बी शिल्लक राहिलं होतं, तर तो भुईमुग मी इथं लावून दिलाय. किती फुलं आलेत बघा. आणि हा आता मरतोय, पण कशाने मरतोय काय माहित नाही. बघा एकच सारा लावलाय. इथं पालक लावलेला आहे, ही लाईन संपूर्ण पालकाची आहे. आणि इथं मूग आहे, हा एक संपूर्ण सारा गावरान पिवळा मूग आहे. आणि तीळ लावलेत. ह्या सीझनला तीळ नसतात पण लावलेत. बघूयात, ट्राय करते. कोबी, हा कोबी आहे बघा. आणि हे मधून रेषा ओढून मी ह्याच्यात मेथी टाकलेली आहे. कोबी आहे, पुढं वांगी आहेत. ही वांग्याची रोपं आणली होती मी, तर वांगी छान फुटलेत आता बघा. ही मेथी लावलेली आहे मधून. इकडं पण मेथी आहे. काकडीचं बी आहे, हे काकडीचं बी लावलेलं आहे. तूर छान आली आहे, परवाच्या दिवशी खुरपून काढले आम्ही, त्याच्यातला उडीद पण चांगला आलाय बघा. मुगाचं किती छान दिसतंय. तिथं मेथी आहे, इथं कोथिंबीर परत टाकली आहे. आणि पहिली मेथी आता ही जून झाली, दाट झाली होती जास्त माझ्याकडून. तर बघा ही कोथिंबीर पहिल्यांदा टाकलेली, किती छान आली बघा. गावरान कोथिंबीर आहे. भेंडीला भेंड्या लागल्यात बघा, भेंडीला भेंड्या लागल्यात. ह्याला थोडं सुद्धा वर खत नाहीये, शेण खत नाही, काहीच, विदाऊट खत पाण्याचं हे सगळं. ढोबळी मिरची लावताना सर्वांनी मला सांगितलं की ही मिरची काय फवारणीशिवाय येत नाही. तरी पण मी प्रयत्न म्हणून लावली होती, पण ती काय आली नाही व्यवस्थित. इथं परत शेपू टाकलाय जो आता उगवून येतोय. हा चुका आहे. कढीपत्ता लावलेला आहे. चवळी आहे, झेंडूचं लावलंय. आणि ही पोपईची रोपं लावलीत मी. खाली इकडे कारल्याचा वेल आहे, हा बघा, हा कारल्याचा वेल आहे. 2-4 कारल्याची वेल लावलेत. दोडका पण आहे खाली. चवळी, दोडका, भोपळा असं इथून तिथून बांधाच्या कडेला मी लावून टाकलेले. पोपई लावली आहे. शेवंतीची रोपं लावलेत. ही करमाळ्यात रोपं तयार करून शेंड्यापासून ती इथं आणून लावलेत. गाजर आहे, हे जे वरिंबेव दिसते ते गाजर आहे. आणि फोड करून वांगी इथं लावलेत. आणि झेंडूची रोपं लावलेत.
चांगलं फुटलंय आता बघा. ह्याने किती छान डेरा धरलाय. शेंडा खुडला होता, शेंडा खुडल्यामुळे त्याला गोल आकार आलाय. आणि इथून टोमॅटोची रोपं आहेत, तर तिथं पण टोमॅटोची रोपं आहेत, त्या वरिंब्याला पण. इथं पण आहेत. ही करमाळ्यातूनच आणून लावले टोमॅटोची रोपं. गावरान केळीचं रोप आहे आपलं हे. आणि इथं गवताची खूप दाटी झाली होती, मी बाटलीने फवारलेलं आहे थोडंसं. आणि नंतर ना तानाभाऊनी पण रस्त्याचं फवारले वाटतं. बघा हा आपला डबल पाकळी जिनिया, किती सुंदर फुलं आलेली आहेत. पण ह्याच्यावर जे तणनाशक फवारलंय त्याचा इफेक्ट ह्या फुलांवर झालेला आहे. हा आपला लाल चाफा आहे, शेवग्याचं गावरान शेवगा आहे. पांढरा चाफा आहे. इथं गवती चहा लावलाय. आणि हा पण पांढरा चाफा आहे, पण हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. जिनी आहे, वेगळा कलर आहे. आणि आता निशिगंध आहे, पण तुम्ही व्यवस्थित पहा तर हा निशिगंध डबल पाकळी आहे, डबल टिबल लेअरचा आहे. जनरली निशिगंध आपल्या सर्वांकडे एक सिंगल लेअरचाच असतो. मलाही माहित नव्हतं. मला एक जणांनी हा निशिगंध दिला तेव्हा फुल आलं नव्हतं. आणि वरून ते निशिगंधाची कुंडी खाली पडलं. ते खाली पडल्यावर मी त्याच्यातले फक्त कंद बाजूला काढून कॅरी बॅगमध्ये ठेवले. आणि ती कॅरी बॅग 2-4 महिने तसेच त्या कॅरी बॅगमध्ये ते कंद राहिले. आणि उन्हाळ्यात नंतर मी हे कंद इथं आणून लावलेत. बघा किती छान फुलं आले त्याला. मला इतकं सुंदर, इतकं छान वाटते. आता ही डबल पाकळी माझी जात माझ्याकडे तयार झाली. शेडिंग वाला गुलाबी चाफा आहे हा. परत जिनियाची रोपं तिथं करमाळ्यात उगवलेली मी आणून लावलेत. तिथं ही गुलाबी शेवंती आहे. आणि हा पांढरा चाफा आहे. ह्याला पण फुलं आली होती मागच्या 2-4 दिवसात. आता मी एकदा हात धुते. अगोदरच बांधकामाच्या अगोदरच मोगरा लावलेला, तर मोगरा इथं होता. सारखा पाईप वडताना मोगऱ्याची फांदी वगैरे तुटायची, तर तिथला काढून मी मोगरा इथं लावलाय. चुक्याचं इथं पण मस्त आलेलं आहे. आणि हा डबल पाकळी तगर आहे. त्याच तगरच्या फांद्या मी कट करून ह्याच्यात लावलेल्या आहेत, तर त्या आल्यात. आणि ह्या आंबा कोया लावल्या होत्या. आता मला ह्याचं कलम करायचंय. कलम करण्यासाठी ही तयारी आहे माझी. बटन गुलाब, किती सुंदर कलर आहे बघा. हा आहे तो गावरान गुलाब आहे, फांदीपासून तयार केलाय. तिथला करमाळ्यातला आणून लावलाय. बिजलीची छोटी छोटी रोपं आलेली आहेत. आलेली म्हणजे बी टाकलं होतं. आणि हा सोनचाफा आहे, छत्रगुंनी दिलेला आहे. करमाळ्यात त्याची वाढ व्यवस्थित होत नव्हती, छोट्याशा एका गोणीत होता. इथं पण मी गुलाबी कलरची शेवंती लावली आहे. आवळा आहे बघा, आवळा किती छान आलाय, बियापासून तयार केलेला आहे. फणस खाऊन त्याचं बी टाकलं होतं, तर ते आलेलं आहे बघा. फणसाचं रोप, बीट कट मागचं बाजू कट करून लावलेलं आहे. लाल कृष्ण कमळ आहे. अंजीर, किती सुंदर अंजीर आले बघा, एकदम हिरवगार दिसतंय. इथे एक गुलाबी शेवंती आहे. लिंबाचं झाड आहे. पारिजातक जो की कुंडीत होता तो इथं आणून लावलेला आहे. त्याची फुलं बघा टाकून. पारिजातकाच्या बुडात जेड प्लांट आहे. करवंदाची बियापासून तयार केलेला आहे. करवंद खाऊन सावलीत सुकवले बी आणि ते आणून लावले होते. पिशवीत लावले, त्याचं रोप तयार केलं बघा. ही पिवळी लिली आहे. ड्रॅगन फ्रूटचं लावलेलं आहे, उन्हाळ्यातच लावलं होतं. खरं तर मुरम आहे इथं, खूप पाणी टाकलं तरी बसत नाही व्यवस्थित पाणी ह्याला. आणि इथं पण ड्रॅगन फ्रूट आहे. ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, हे की भरपूर आलंय. इथं पेरूचं लावलं होतं, सीताफळ. बांबूचं रोप आहे बघा, हे बांबूचं रोप आणून लावलेलं आहे. फणसाचं आहे. फणसाच्या कडेने पिवळा चिनी गुलाब लावलाय. आता ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण ही पण 2 रोपं आणून लावलेत मी. नाव काय मला नाही सांगता येणार. चिक्कू आहे, चिक्कूची रोपं लावलेली आहेत 2. त्याच्याकडे शेवंती लावली आहे, बिजलीची रोपं आहेत. आणि शेवंतीची रोपं मी इथं पण लावलेली आहेत. इथं एक गुलाब जो मी आत्ताच लावलाय.
आबोली पण मी आत्ताच लावली आहे. चॉकलेटी कलरचा गुलाब आहे तो. इथे एक चिक्कू आहे, चिक्कूला ह्या फुलं आले. टोमॅटोचं रोप आलेलं आहे इथं. एक झोरा करमाळ्यातून आणून लावलाय. करमाळ्यात मी फांदीपासूनच तयार केलता, तर तिथं रोप जळत आलं होतं म्हणून इथं लावलं. त्याच्यातच एक टोमॅटोचं छान आलेलं आहे. गुलाबाला पण नव्हती चांगली फुटली आहे बघा. लावलेला 8 दिवस झाला असेल नसेल, फुल काढलंय आणि हे बघा इथं नव्हती फुटली आहे. आडेनियमला शेंगा आल्यात. आडेनियमच्या कडेने पण शेवंती लावली, गुलाबाच्या कडेने पण शेवंती लावले. तर ह्या आडेनियमच्या शेंगा आहेत बघा. आडेनियमच्या शेंगापासून आता आपल्याला परत त्याची रोपं तयार करायची. आडेनियम किती सुंदर कलर आहे बघा. बघा कसलं सुंदर फुल दिसते. तर तुळस लावली आहे, तुळशीचं छोटंसं रोप. धन्यवाद. बघा खाली ही आपला उडीद आणि तूर आहे. सुनीता खुरपत्या. माझं गार्डन मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही माझं गार्डन बघितलं, मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे गार्डन कसं आहे. आत्ताशी ही छोटीशी पूर्वतयारी आहे. अजून 2 महिन्यानंतर ह्याला फुलं येतील तेव्हा ते खूप छान दिसणार आहे. आत्ताच लावलेले काही झाडं तर जस्ट लावलेली 8 दिवस झालं, पण 8 दिवसानंतर सुद्धा त्याची चांगली प्रोग्रेस आहे. पाऊस असं झिरमिर पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं झाडं लगेच चिटकतायत. आपली ही जमीन मुरमाड आहे, त्याच्यामुळे ती पण पाणी धरून ठेवत नाही, फक्त झाडं व्यवस्थित चिटकतात. त्यामुळे मस्त गार्डन होणार आहे आपलं. तुम्ही माझा हा व्हिडिओ कंटिन्यू पाहिलात त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.